आपला हक्काचा व्यवसाय आणि त्याचा अभिमान हा प्रत्येक उद्योजकाला असतो। व्यवसायाची कल्पना, त्यामागचा जिद्दीचा प्रवास आणि अनेक अडचणींना सामोरं जात यशस्वी होण्याचा आनंद म्हणजे एक प्रेरणादायी वाटचाल। अशाच स्वकष्टावर उभारलेल्या मराठी उद्योजकांच्या यशोगाथा आम्ही मराठी मूडच्या बिझनेस सिरीजमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवत आलो आहोत। आज आपल्या तिसऱ्या सिरीजचा हा 10वा एपिसोड। मराठी उद्योजिका ज्यांनी ट्रॅव्हल इंडस्ट्रीत एक क्रांतिकारी कॉन्सेप्ट आणली। सीझनची वाट न पाहता 365 दिवस फिरा या कल्पनेतून जन्माला आली एक विश्वासार्ह आणि बजेट फ्रेंडली ट्रॅव्हल कंपनी, जी फक्त भारतापुरतीच मर्यादित नाहीये, तर युरोप, आफ्रिका, अमेरिका आणि अगदी अंटार्क्टिका सारख्या जगभरातील प्रसिद्ध स्थळांवरही टूर आयोजित करते। या टूर कंपनीचा रेव्हेन्यू 124.6 मिलियन डॉलर्स इतका आहे। 6,35,000 हून अधिक समाधानी कस्टमर्स, शिवाय 750 पेक्षा जास्त टीम मेंबर्स आणि 350 हून अधिक डेडिकेटेड टूर मॅनेजर्स यांच्यासह भारतातील सर्वात विश्वासार्ह टुरिस्ट कंपनी म्हणजे वीणा वर्ल्ड। पाहूया वीणा वर्ल्ड सोबत फिरण्याच्या जागा आणि त्यांचे पॅकेजेस। सोबत या बजेट फ्रेंडली वीणा वर्ल्डची स्टोरी काय आहे आणि कोण आहेत त्या उद्योजिका ज्यांनी हा ब्रँड उभारला। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आत्ताच मराठी मूडला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी कादंबरी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत। अनबिलिव्हेबल हॉलिडे एक्सपिरियन्सेस दॅट सेलिब्रेट द जॉय ऑफ लाईफ, वी आर ऑन अ मिशन टू मेक ट्रॅव्हल अफोर्डेबल, हे विजन मांडणारे वीणा वर्ल्ड। 10 वर्षांच्या कणकर अनुभवासह आत्तापर्यंत त्यांनी 66,000 पेक्षा जास्त टूर्स फक्त गेल्या 10 वर्षात तेही यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत। जगभर 2,500 पेक्षा जास्त पर्यटन स्थळे त्यांनी भेट दिली आहे। संपूर्ण भारतात 150 पेक्षा जास्त शाखा आहेत। मार्केटमध्ये इतर ट्रॅव्हल कंपनी सुद्धा आहेत जे या प्रकारची चांगली सेवा प्रोव्हाइड करतात। मग वीणा वर्ल्ड बाकी ट्रॅव्हल कंपनीपेक्षा वेगळी कशी? कारण वीणा वर्ल्ड केवळ सामान्य पर्यटन सेवा पुरवत नाही, तर त्यांनी अनेक खास टेलर मेड पॅकेजेस तयार केले आहेत। महिलांना सर्वात जास्त काय आवडतं? अर्थातच शॉपिंग। वेगवेगळ्या जेवणाची चव चाखणारे म्हणजे खवई मंडळींसाठी फूड, आणि असे पर्यटक ज्यांना देवदर्शन करायला आवडतं त्यांच्यासाठी स्पिरिच्युअल टूर। आपले ग्रँडपेरेंट्स आणि छोटे चिलीपिली म्हणजे लहान मुलं यांच्यासाठीचे खास टूर्स, सीनियर सिटीजनसाठी विशेष टूर आणि हनीमून स्पेशल पॅकेजेस असे खास पॅकेजेस आहेत। हे पॅकेजेस ऐकायला जितके इंटरेस्टिंग आणि स्पेशल वाटतात, अगदी तसेच हे आम्ही नाही म्हणत आहोत, तर तसे फीडबॅक कस्टमर्सनेही दिले आहेत। वीणा वर्ल्डने सगळ्या गोष्टींची काळजी घेत हे पॅकेजेस तयार केले आहेत। याविषयीची आणखी सविस्तर माहिती आणि त्यांनी केलेले टूर्स तुम्हाला वीणा वर्ल्डच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल। वीणा वर्ल्डने कॉर्पोरेट ट्रॅव्हलरमध्ये क्रांती घडवत कॉर्पोरेट ट्रॅव्हल ही नवी सेगमेंट आणली आहे। तुम्ही माईस कॉर्पोरेट टूर केली आहे का? माईस हे कॉर्पोरेट क्षेत्रात आजच्या घडीत खूप महत्त्वाचं मानलं जातं। माईस म्हणजे काय? तर मीटिंग्स, इन्सेंटिव्स, कॉन्फरन्सेस, इव्हेंट्स हा एक कमर्शियल टुरिझमचा प्रकार आहे, ज्यामध्ये कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा ग्राहकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात। यात मीटिंग्स, प्राइज डिस्ट्रीब्युशन, काउन्सिल आणि एक्झिबिशन्स यांचा समावेश होतो। अशा कार्यक्रमांमुळे कंपन्यांना नेटवर्किंग, ब्रँड प्रमोशन आणि बिझनेस ग्रोथ अचीव करता येतो। वीणा वर्ल्डने अमेझिंग इन्सेंटिव्ह टूर पॅकेजेस आणले आहेत, ज्यात आपल्या बजेटप्रमाणे टूर प्लॅन केली जाते। इनक्रेडिबल इंडियामध्ये गोवा, मुन्नार, जयपूर, तर इंटरनॅशनल पॅकेजेसमध्ये हाँगकाँग, मलेशिया, दुबई यांसारख्या ठिकाणी खास टूर पॅकेजेस सुरू केले आहेत, ज्यात सर्व्हिस प्रोव्हायडर, FMCG मॅन्युफॅक्चरर, ऑटोमोबाईल, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग या इंडस्ट्रीमधील अनेक ब्रँड्सना सर्वोत्तम कॉर्पोरेट टूर्स दिले आहेत। या 10 वर्षात सुरू केलेल्या या सेगमेंटमुळे वीणा वर्ल्डने आत्तापर्यंत 7,18,824 टुरिस्टना सेवा दिली आहे। या सगळ्यांची माहिती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळते। तुम्हीही माईस कॉर्पोरेट टूरच्या शोधात असाल तर वीणा वर्ल्डला नक्की भेट द्या। बुकिंगसाठी वीणा वर्ल्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा
त्यांच्या ऑफिशियल पेजवर नियरेस्ट वीणा वर्ल्ड पेजवरून तुमच्या जवळ असलेल्या वीणा वर्ल्डला भेट देऊ शकता. वीणा वर्ल्ड उभारण्यात वीणा पाटील यांचं मोठं विजन आहे. आपला व्यवसाय उभारायचा ही त्यांची जिद्द होती. वयाच्या 19व्या वर्षापासून त्या टुरिझम या क्षेत्रात आल्या. अगदी 19व्या लहान वयात त्यांनी वडिलांना मदत केली. वडिलांनी स्थापन केलेल्या केसरी टूर्समध्ये वीणा पाटील यांनी 30 वर्ष जोमाने काम करून लाखोमध्ये खेळणाऱ्या केसरी टूर्सना कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर कोटींच्या घरात नेलं. केसरी टूर्सच्या स्थापनेची त्यामागे केसरी पाटील यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांचा प्रवास पहिल्या बिझनेस सिरीजमध्ये आम्ही संपूर्ण व्हिडिओ केला आहे. तोही नक्की पहा. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. वडिलांसोबत जागोजागी फिरावं लागायचं. त्यामुळे टूर मॅनेज कशी करायची, योग्य ते नियोजन कसं करावं याची आवड निर्माण झाली. वडिलांप्रमाणेच जिद्द आणि चिकाटी या अंगी असलेल्या गुणांमुळे वीणा पाटील यांनी वीणा वर्ल्डची स्थापना 2013मध्ये मुंबईत केली. जम बसवायला वेळ लागला, पण अशक्य नक्कीच नव्हतं. 30 वर्षांच्या अनुभवांचा फळ म्हणजे 124.6 मिलियन डॉलरची टुरिझम क्षेत्रात प्रख्यात नाव असलेली वीणा वर्ल्ड टुरिझम कंपनी. वडिलांसोबत काम करत असताना वीणा पाटील यांना हिमाचल क्वीन असं नाव का पडलं? 365 दिवस टुरिझमची कल्पना कशी सुचली? यावर त्यांनी एका मुलाखतीत म्हटलंय. वडिलांसोबत काम करत असताना वीणा पाटील यांनी काश्मीरच्याच जास्त टूर्स केल्या होत्या. एकदा त्यांनी हिमाचल एक्सप्लोर केला आणि नंतर 10 वर्ष सतत तिथे ट्रिप नेल्या. उत्तम मॅनेज केलं. स्थानिकही त्यांना ओळखू लागले. सततच्या फिरण्यामुळे लोकांनी नोटीस केलं. या बोलक्या मुलीच्या नेतृत्वाचं स्थानिकांनी कौतुक केलं. त्यामुळे वीणा पाटील यांना हिमाचल क्वीन नाव पडलं. इथून त्यांनी आणखी जागा एक्सप्लोर केल्या. ऑफ सीझनमध्ये टूर्सबद्दल वीणा पाटील यांना बरेच टुरिस्ट विचारत होते. पण ऑफ सीझनमध्ये हॉटेल्स उपलब्ध नसतात, अनेक अडचणी असतात. तेव्हा अशी काही कॉन्सेप्टच नसल्यामुळे त्यांनी लक्ष नाही दिलं. बऱ्याच चौकशी आल्यानंतर शेवटी त्यांनी हा विचार केला. वीणा पाटील म्हणतात, टुरिझम एक साखळी आहे. त्यात बरेच कड्या एकमेकांशी जोडल्या आहेत. ऑफ सीझनमध्ये हॉटेल्स बंद होते, ट्रॅव्हल्स कमी होत्या, सगळ्या गोष्टी होत्या. त्यांच्याशी जुळवत रेट्स कमी करत ऑफर देऊन त्यांनी अखेर 365 दिवस कॉन्सेप्ट अंमलात आणली. याचा फायदा वीणा वर्ल्डला तर झालाच, शिवाय मार्केटमधल्या इतर ट्रॅव्हल कंपन्यांनाही झाला. वीणा वर्ल्डची आज टॉप ट्रॅव्हल कंपनीमध्ये गणना होते. वीणा पाटील यांना त्यांच्या लीडरशिपमुळे 2017मध्ये लोकमत विमन ॲट वर्क लीडरशिप अवॉर्ड मिळालाय. व्यवसाय करताना पेशन्स, रिस्क, चिकाटी आणि तो व्यवसाय यशस्वी करण्याची जिद्द असावी लागते. जोपर्यंत आपला व्यवसाय पूर्ण पॅशनने आपण करत नाही तोपर्यंत तो व्यवसायही तुम्हाला साथ देत नाही. हे तत्व वीणा पाटील नेहमी पाळतात आणि आपल्या जिद्दीने, ध्येयाने आज त्या वीणा वर्ल्डच्या संस्थापक आणि CEO आहेत. तुम्हाला कशी वाटली ही इन्स्पायरिंग स्टोरी? तुम्हीही विचार केलाय का व्यवसाय उभारण्याचा? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी मूड बिझनेस सिरीजचा हा 10वा आणि शेवटचा एपिसोड. बिझनेस सिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिरीजमध्ये आम्ही अशाच इन्स्पायरिंग आणि यशस्वी मराठी उद्योजकांवर व्हिडिओज केले. त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. चौथ्या बिझनेस सिरीजमध्ये काय पाहायला मिळेल गेस करा. तोपर्यंत मूड फ्रेश करणाऱ्या कॉन्टेंटसाठी मराठी मूडला लाईक करा, शेअर करा आणि मराठी मूडच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.